आपण कौतुक करूया अकॉस्टिक साऊंड सिस्टम अलॉंग विथ दिस मायक्रोफोन. मॅच आपण स्टार्ट करतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. श्री संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित युवा ट्रॉफी, अ पॉवर ऑफ यंग जनरेशन अँड द गेम इज ऑन. पहिला बॉल फुल टोस पुश केलाय योगेशनं. योगेश एक कल्पक फलंदाज आहे. योगेशला ठाऊक आहे संयमानं कशी फलंदाजी करायची आहे. बॅकफूट पुश, फ्रंट फूट टॅप, हे फटके मात्र आपण नेहमी सातत्यानं पाहिला. रॉकेट पुढे आले, पुढे येऊन सरसावले. गॅप शॉट सिलेक्शन डाऊन द ग्राउंड. याच फटक्याची चर्चा होत होती. पहिला बॉल एक धाव, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल, त्याच्यानंतर हा आलाय पहिला चौकार. डीजे डीजे मास्टर आपण 4 आल्या की आपण चौकार वाजवा. चौकार आला, विकेट गेली की आपण गाणं ऐकणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ क्रिकेट. प्रकाश जोतातील स्पर्धा. चमचमणारे लुकलुकणारे तारे आता पाहायला मिळत नाहीयेत. चला, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे आलेले नाहीयेत. ओ, इथे फ्लिक ऑफ द ब्रेस्ट, झेलची संधी होती. मनगटाच्या साह्यानं बॉलला टर्न करायचं होतं. खरं तर आपण पाहिलं ओमकार आहेत. ओमकार आणि योगेश असे सलामीचे पहिले 2 फलंदाज. दोघी आपण पाहतोय सानपाडा टीमला बिलोंग करत असताना 2 असे फलंदाज ज्यानं खरं तर गेले कित्येक वर्ष अंडरम क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ठळक अक्षरात सांगता येईल असा एक खेळाडू जो खरं तर क्रिकेटचा अवलिया म्हणून ओळखला जातोय. यंग आहे आणि यंग असतानाच मात्र अगदी अल्पावधीतच त्यांनी ही मात्र ख्याती, अर्थातच ही प्रसिद्धी मात्र आपल्या नावाभोवती मात्र निर्माण केली आहे. ख्यातनाम अशी ही जोडी. गोलंदाजी तयार आहे तितक्याच ताकदीचा. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला स्ट्रोक, तिथे प्रयत्न, कमिटमेंट, एफर्ट्स. वाव, 100% कमिटमेंट न हा बॉल अडवलाय. येल डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळाला. तो प्रफुल पहिलं षटक संपन्न झाला. आफ्टर 1 रन संख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 6. डीजे ओमकार आणि योगेश पहिलं षटक, 6 धावा. गोलंदाज प्रफुलच्या नावे आणि बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतंय ओमकार स्पोर्ट्स बोरी या टीमच्या नावे पहिले षटक आपल्याला पाहायला मिळालं. पाहुण्यांची मांदी आली या व्यासपीठावर. मात्र जशी स्पर्धा पुढे जाईल तसं मात्र प्रेक्षकांची वर्दळ, पाहुण्यांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठ खचाखच भरलंय. अनेक मान्यवर, ज्येष्ठ, श्रेष्ठ, प्रतिष्ठित, सामाजिक, शैक्षणिक आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निपुण असे व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर या खेळाचा आनंद घेत असताना नवी मुंबई, सॅटेलाइट सिटी, सिटी ऑफ गार्डन्स, उद्यानांचं शहर, आणि या नवी मुंबई पंचक्रोशी मधील नेरूळ नगरीमध्ये सुरू आहे हा क्रिकेटचा रणसंग्राम. नो बॉल +4 धावा मिळतील, बोनस 5. डीजे डीजे मास्टर पब क्लब मध्ये आल्यासारखं वाटतंय, इफ आय एम नॉट रॉंग. थोडे मराठी ध्वनिपीत जर का वाजवले तर फार छान होईल, कारण मराठी गीत जेव्हा सादर होतात तेव्हा एक वेगळी ऊर्जा संचारली जाते. इथे मिस जजमेंट, अतिरिक्त ताकदीचा वापर करायचा होता. रनआउटची संधी. अंपायर रेज द फिंगर अँड बॅटर इज ऍब्सोल्युटली upset moment for Omkar Tonpe. He is short of a crease and declared as run out.
The first wicket down, run out. A very unfortunate moment in the game of cricket. कुठलाही फलंदाज जेव्हा रन आउट होतो, धाव बाद होतो, तेव्हा मात्र त्याच्यासाठी खरं तर अपसेट मोमेंट असतो. In at number 3, फलंदाज आवेश आनाद. अजून एक शैलीदार फलंदाज ज्याच्याकडे आपण गेले कित्येक वर्ष पाहतो. टेम्परमेंट, अटॅक, अतिशय शैलीदार फलंदाज आहे. तो जेव्हा चौकार लगावतो, फटके सजवतो. योगेश अजून एक क्रिकेटचा एक्सपिरियन्स खेळाडू, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. योगेश टू योगेश, अराउंड द विकेट. स्टेअर केला बॉल टुवर्ड्स पॉइंट रिजन. A very good keep as well. A dot ball percentage वाढत असताना धावसंख्या स्थिर स्तब्ध आपल्याला पाहायला मिळते. ती 1/12. युवकांची ताकद, युवकांची एकजूट या स्पर्धेच्या माध्यमातून या समाजामध्ये आपण खरं तर युनिटीचा मेसेज देत असताना हा बॉल अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न योगेश ताने गडी बाद झालाय. बॉक्स जेंटलमॅन. क्रिकेटला मात्र एंटरटेनमेंट का मात्र नक्की जोडलं गेलं. डीजे वाद्य संगीत रचना आणि काही मराठी हिंदी अशा मात्र अनेक असे मात्र गीत सादर केले जात आहेत डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि प्रत्येकाला ठुमकायला लावणारे ही गीत रचना आपल्याला पाहायला मिळते. फार छान साऊंड सिस्टम, अकाउस्टिक. मॅचवर आपण फोकस करूया. दुसरा गडी बाद झालाय. पॅडल केला या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. हाऊ इज दॅट? वन्स अगेन अंपायर सेज दिस इज नॉट आउट. आवेश मात्र फार छान खरं तर जो धावपट्टू आहे त्याचं फिटनेस फार चांगलं आहे आणि इथे ही चोरटी एक धाव अंकित करत असताना रणसंख्या झाली आफ्टर 2-13. डीजे Avesh once again back on strike. Ball on to the bowling mark. नवीन गोलंदाज योगेश. स्टेअर करायचं होतं. पुन्हा एकदा बॅट ऑन बॉल मध्ये संपर्क नाहीये. पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. One more added into the total score shifted to 14. 1/4 14 गडी बाद झाले. 2/14 अशी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतीये. आपण पाहता युवा चषक 2024 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतो. मिड लाईनचा हा नो बॉल स्टेअर केला. क्रिकेटमध्ये टेम्परमेंटला फार महत्व आहे राकेश दादा. क्रिकेटचा खरं तर टी यावेळेला हा नो बॉल +1. 2 धावा अतिरिक्त मिळतील आणि रणसंख्या पोहोचली आहे ती 16 या आकड्यावर. 16 ऑन द स्कोर बोर्ड नाव. 16 धावा. धावसंख्येला आता आकार आलाय कुठेतरी. मी म्हणेन चौकार येत नाही येत, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलक पुढे जात असताना मात्र हेही एकेरी दुहेरी धावसंख्येचं मी म्हणेन एक चांगलं गणित आहे. क्रिकेट हा मला नंबर्सचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ मॅथमॅटिक्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. आणि हे कॅल्क्युलेशन करत असताना पॅडल करायचं होतं. क्लीन बॉल, दांडी गोल. बॅट्समन स्वप्नील लॅक ऑफ जजमेंट. गोलंदाज योगेश यांना मिळतंय अजून एक यश. येस डीजे. आमच्या समवेत आम्ही त्यांच्या समवेत आहोत. शब्दांची ही शब्द संगती पहिल्या सत्रामध्ये आवाज तुम्ही अनुभवला. आमचे छोटे बंधू रोहित भोपी, नेरुल, नवी मुंबई आणि ज्यांच्याकडनं आम्ही खरं तर हे मायक्रोफोनद्वारे जे आम्ही जे काही बोलतोय, जे काही सादर करतो, जे शिकलो ते आमचे मोठे बंधू
राकेश दादा तांडेल अर्थातच करावे नवी मुंबई पंचक्रोशीमधील खरं तर नामवंत असे सूत्रसंचालक निवेदक ज्यांना आम्ही खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रामधील अनेक कार्यक्रमामध्ये पाहत असतो अनेक कार्यक्रमांचे खरं तर मुख्य निवेदकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी पाहतो आणि त्यांनी मात्र आमच्या जडणघडणीमध्ये मात्र नक्कीच खरं तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचा आम्ही नेहमी ऋणी राहणार आहोत राकेश दादा तांडेल आपण नुकतंच जे गाणं ऐकलं ते गाणं खरं तर आम्ही एका कॉन्व्हेंट स्कूलची हा व्हाईट बॉल आहे एका कॉन्व्हेंट स्कूलची आम्ही अॅन्युअल फंक्शन इव्हेंट ॲज अ अँकर म्हणून कव्हर केला आणि तिथेही हे खरं तर गाणं वाजलं आगरी कोली संस्कृती जपणारं हे खरं तर मराठमोळं गीत टॅप केला बॉल क्षेत्ररक्षक आहेत चेंडू अडवलाय जरूर क्विक रिफ्लेक्स इज अ फर्स्ट आयडेंटिटी ऑफ अंडरम क्रिकेट मध्ये तुमचं रिफ्लेक्स अंडरम क्रिकेट मध्ये तुमची फ्लेक्झिबिलिटी अंडरम क्रिकेट मध्ये तुमची चेंडूवरची नजर तुमच्याकडे असलेलं शॉट सिलेक्शन तुमचा स्टान्स तुम्ही जिथे उभे राहताय तिथून तुमचे खरं तर फुटवर्कचा जो वापर आणि गोलंदाजाकडे सुद्धा तितक्याच ताकदीचं जजमेंट असणं गरजेचं आहे बॉल हलवार पद्धतीनं पुश केला एकदा मिळालीये रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पुढे गेलीये 25-21 या आकड्यावर 21 तिसरं षटक अंगाचा वेध घेणारा बॉल क्विकर क्लेवर पंच जरूर इशारा करतील लेग बाय धाव असणार आहे सूर्या पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच एक धावसंख्या पुढे जाईल 22 आकडा स्क्रीनवर अंडरम क्रिकेट आहे फास्ट क्रिकेट आहे जलद गतीने खेळलं जाणारं क्रिकेट आहे कमी अल्पावधीमध्ये तुम्हाला खेळता येईल असं हे क्रिकेट आहे आयुष्य जगत असताना क्रिकेट हा खेळ प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी खेळलाय आणि म्हणूनच की काय क्रिकेट या खेळानं राकेश दादा नेहमी आपल्याला आनंद दिलाय मग फॉर्मॅट कोणताही असो प्लॅस्टिकची बॉल प्लॅस्टिकचा तो खरं तर चेंडू ती प्लॅस्टिकची बॅट तिथपासून एखाद्या खेळाडूची सुरुवात होते तो खरं तर मग लेदर बॉल आणि त्याच्यानंतर मग त्या हेवी कॉस्टच्या मात्र बॅट्स आता क्रिकेट फार बदललंय पूर्वीचं क्रिकेट हे फक्त पॅशन म्हणून लोक फॉलो करत होते पॅशन म्हणून खरं तर खेळाडू मैदानामध्ये उतरत होते आता मात्र प्रोफेशनलिझम या खेळामध्ये भरपूर आलंय काल आम्ही एका प्रोफेशनल खेळाडूला मात्र त्याच्यासोबत आम्ही चर्चा केली त्याला विचारलं की काय करतोस तर तो म्हणाला की मी फुल टाइम क्रिकेट खेळतो मला फार बाहेरून अदर सोर्स मधनं खरं तर पैसे कमवण्याची तितकी फार गरज पडत नाही कारण इतक्या स्पर्धा मुंबई पंचक्रोशीमध्ये मेट्रोपॉलिटन मध्ये होत असतात की पॅकर्स पॅक करतात खेळाडूंना पैसेही मिळतात आणि अशा पद्धतीनं खेळाचं व्यावसायीकरण झालंय हा बॉल पाहूया ऍक्शन रिप्ले क्रिक लाईव्ह ची ही स्क्रीन काय दाखवतंय डीजे थँक्यू पुढे आले बॉल सरस सोडून दिलाय व्हाईट बॉल आहे चेंडू कुठे टर्न होणार आहे कुठे बाउन्स होणार आहे हे सर्व कळण्याची खरं तर क्षमता तुमच्याकडे असायलाच हवी वेल फील्डेड ॲज वेल वेल ग्रिप्ड वेल थ्रो बट एक धाव मिळणार आणि सन्माननीय भुरुंगले साहेबांचं इथे आपण शब्द सुमनाने स्वागत करूया वेलकम एव्हरीवन दोज हू आर प्रेझेंटेड हियर एट दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट वी ऑल आर वॉचिंग युवा ट्रॉफी 2024 एज आणि भोवऱ्यासारखा बॉल फिरलाय मागे गेलाय एक धाव मिळतीये एकच धाव मिळणार रणसंख्या झाली ती 30 आणि शेवटचं अंतिम फायनलचं षटक फायनल स्लॉक 3 अंतिमचे काही चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू आणि या 3 चेंडूवर किती धावा येतील बॅट ऑन स्ट्राईक अथर्व पुढे आले गॅप शॉट सिलेक्शन आहे का नाही क्षेत्ररक्षक तिडा आहेत एकच धाव मिळणार एक न धावसंख्या पुढे जाईल ती पोहोचेल 31 या आकड्यावर 3/31 नेक्स्ट मॅच आपण राऊंड फॉर्मॅट आपण खेळवतोय आणि साखळी सामने आपण खेळवतोय म्हणजे जे जिंकतील त्या दोन संघादरम्यान आपण नेक्स्ट मॅच खेळवणार आहोत अर्थातच स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस काही स्पर्धेचे नियम
ग्राउंड स्ट्रोक न तुम्हाला चौकार ठोकावे लागतील. टॅप जर का एक टप्पा जर का बॉल पडद्याच्या बाहेर गेला, या बॉक्सच्या बाहेर गेला तर मात्र एकच धाव मिळणार. सी टाईपचे क्रीडांगणात चेंडू शिल्लक असतील ते फक्त एक. अराउंड द विकेट स्टेअर केल्या बॉलला क्षेत्ररक्षक अफलातून, परंतु तिथे बॅकअप मिळेल का? हो, जीवाची पर्वा न करता क्रिकेटचं डेडिकेशन, क्रिकेटची समर्पकता आणि क्रिकेट मधला 100% कमिटमेंट आम्ही पाहिलं या खेळाडूकडे. जबरदस्त धावा सेव्ह केल्या, ही धाव मिळते ती फक्त दोन धावा बचावल्या आणि आता मात्र नक्की सेव्ह करत असताना एकूण धाव संख्या झाली ती 35. कंपल्सरी चेस इज द थंब रोल ऑफ दिस टुर्नामेंट. सो 4 षटक आणि 36 धावा काढाव्या लागतील. चला लगेच आपण बॅटिंग साठी पहिले ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकरच लवकर उतरवा प्लीज. ओमकार स्पोर्ट्स बोरी. राकेश दादा, तसं पाहिलं तर नवी मुंबई या पंचक्रोशीमध्ये खरं तर अंडरआर्म क्रिकेट फार होत नाही आणि त्यातल्या त्यात जर का बघितलं गेलं तर इतक्या लवकर अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा आपण फार क्वचितच पाहत असतो. या गावामध्ये गतवर्षी एक नाईट स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती आणि खरं तर त्याच गावाला बिलॉंग करत असताना, त्याच परिसराला बिलॉंग करत असताना खेळाडू नामवंत प्रतिभावंत खेळाडू आहे, त्याला फसवलाय, चकवलाय, गर 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 फिरवलाय आणि विकेट. याच दरम्यान आपण पाहू शकाल या व्यासपीठावर सर्वांचा लाडका नाना आदरणीय किस्मत नाना भगत साहेब यांचे शुभागमन होताना आपण पाहताय. खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 96, 97 नेरूळ नवी मुंबई शहरामध्ये नाना या नावाने प्रसिद्ध आणि आदरणीय किस्मतजी भगत साहेब यांचे शुभागमन. वेलकम सर. डाऊन द ग्राउंड बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. किस्मत नानांबद्दल आपण चर्चा करत होतो. अनेक युवकांना मात्र नेहमी ज्यांना सातत्यानं एकत्र ठेवले. आज युवकांची जी युनिटी आपण पाहताय, स्पर्धेचे जे आपण आयोजन पाहताय, त्याही आयोजनामध्ये खरं तर किस्मत नानांचंही मात्र तितकंच योगदान आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. वेलकम एव्हरीवन. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण लगेच सांगूया की फिल्डिंगचं सेटअप लवकर करून घ्या, कारण काल आम्ही बरोबर 2.30 अर्थातच रात्रीच्या 2:30 वाजता मात्र आपण सेशन संपन्न केलंय, कंप्लीट केलंय. आज आपल्याला थोडंसं लवकर टाइम मॅनेजमेंट करायचंय. 12-1 आसपास आपल्याला संपूर्ण मॅचेस कव्हर करायचे. सो इन ऑर्डर टू कम्प्लीट अवर कम्प्लीट सेशन, टुडे सेशन, संपूर्ण खेळ आपण लवकरात लवकर थोडंसं सहाय्य करा. टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचंय. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 रोहन. राकेश ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने पुश केल्याने राकेशने नाहक बली. Another wicket down. सेविका आदरणीय सुवर्णाताई हडवले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. महिलांच्या सक्षमीकरता, महिलांना सर्वपरी मार्गदर्शन करणारे आणि महिलांना खऱ्या अर्थाने त्यांनी पायावर उभं राहिलं पाहिजे, महिलांना रोजगार निर्मिती करता खऱ्या अर्थाने सक्षम झालं पाहिजे, याकरता नेहमी सतत कार्यरत या प्रभागामध्ये आणि या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 96, 97 आणि खऱ्या अर्थाने सुवर्णाताईंचं या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहताय.
आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या व्यासपीठावर या महिला समाजसेविकेचा या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहताय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बॅकफूट स्टेर करायचं तर बॉलला. बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. अंगाचा वेध घेणारा हा बॉल क्विक आणि इथे मात्र गोलंदाजीची शैली आणि त्याची जादूगिरी आपल्याला पाहायला मिळते. विवेक बॉलिंग ट्रॅकवर अराउंड द विकेट हलवार पद्धतीची परंतु स्विंग स्पिन प्रकारची टर्न होणारी गोलंदाजी, जिथे आपण पाहतो की फलंदाजाला बीट केले गेले, फलंदाजाला फसवलंय, चकवलंय आणि एक गडी बाद सुद्धा त्याने केलाय. विवेक या गोलंदाजाचं आपण जरूर कौतुक करतो. चेंडू झाले ते आतापर्यंत 2 रणसंख्या झाली ती सिंगल डिजिट 5, 2 बाद 5. एका बाजूला टीम उरण परिसरातील एक टीम आपल्याला पाहायला मिळते आणि एक सांडपाडा 11 अशी ही सांडपाडा 8 अशी ही टीम आहे. दोन्ही टीमचा आपण उल्लेख केला तर मात्र नक्कीच 2 वेगवेगळ्या पंचक्रोशी मधल्या या टीम्स आहेत. एक उरण विभागामधील टीम आपल्याला पाहायला मिळते, ती टीम बोरी ओमकार स्पोर्ट्स बोरी, आणि एक टीम आपल्याला पाहायला मिळते ती पूर्वा 8 सांडपाडा. ब्रेक केलाय, क्लीन बॉल. पहिलं आयोजन आहे आणि असं वाटत नाही राकेश दादा की या स्पर्धेचं पहिलं आयोजन आहे. खरं तर ज्या पद्धतीने ज्या थाटामाटात आपण या स्पर्धेला आपण ऑर्गनाइज केलं, लॉन्च केलं, या स्पर्धेची चर्चा संपूर्ण नवी मुंबईमध्ये नव्हे तर मात्र नक्कीच पनवेल पंचक्रोशीमध्ये सुद्धा, उरण पंचक्रोशीमध्ये म्हणा, मुंबई मेट्रोपॉलिटन अनेक विभागातून अनेक मेसेजेस सुद्धा आले की नितेश कुठे स्पर्धा सुरू आहे, आम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवा. यस, चांगला उल्लेख केला. आणि ते सोशल मीडियाचं युग आहे. जगाच्या पाठीवर कुठेही आपला मित्र असेल तर तो आपल्या कनेक्ट होतो. आणि काल संदीपजी नाईक साहेबांनी आपल्या अभिभाषणामध्ये म्हटलं, NMPLच्या धर्तीवर स्पर्धा मला दिसते आणि असं वाटते पहिलं पर्व नाही तर कदाचित ते 10वं पर्व आहे की काय, असे शब्द जेव्हा संदीपजी नाईक साहेब यांच्या श्री मुखातून आले आणि ही स्पर्धा त्याच वेळेला यशस्वी झाली असं माझं मत आहे. नाही, नक्कीच आपल्या विभागातील क्रिकेटची वैभवशाली परंपरा जपणारी स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेचा उल्लेख करूया. युवा चषक 2024 प्रथम वर्ष एडिशन 1. बॉल सरस सोडून दिलाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते वाईटनं 1 धाव अजूनही वाढेल. एकूण धावसंख्या 8. 3 बाद 8 असा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचे खेळाडू आणि क्रिकेटच्या टीम्स ज्यांना जे जे हवं आहे ते सर्व काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. हाही बॉल वाईट गेलाय. 1 धाव अजून ऍड होईल. वाईट गेले की मग टीमचे कॅप्टन येणार की टीम मधलं सिनियर खेळाडू येणार आणि हे कम्युनिकेशन खेळामध्ये तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे की क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स, जिथे खेळाडूंचे कलेक्टिव्ह एफर्ट्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र तुमच्या पदरी यश येतं. आता जो खरं तर आत्मविश्वास दिला या गोलंदाजाला, त्या आत्मविश्वासानं त्यानं जर का गोलंदाजी केली तर कदाचित तो कमबॅक सुद्धा करू शकतो. टॅप केला बॉल स्ट्रेट टू द फील्ड हँड. लगेचच त्यानं ग्रिप करून फेकून दिलाय. एकदा मिळाली आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 3 बाद दशकात 10. डीजे 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 खूप चांगलं विश्लेषण चालू आहे. नितेश, शब्दांची जादूगरी, शब्दांची फेक. एका बाजूला नितेश भोईर असेल, दुसऱ्या बाजूला रोहित भोपी आणि आगरी कोली समाजाचे आम्ही सुपुत्र आहोत. तरी देखील मराठी भाषा आणि अभिजात दर्जाप्राप्त भाषा आणि या भाषेवर मिळालेलं प्रभुत्व आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर फास्ट क्रिकेट आहे. आमचा जास्त पल्ला जो असतो तो ओव्हरआर्म क्रिकेटकडे असतो. त्या स्पर्धा आम्ही जास्त कव्हर करतो. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर फास्ट क्रिकेट आणि खरं तर बेसिक टप्पा आहे क्रिकेटचा आणि याच क्रिकेटनं आणि या 2024 वर्षानं खूप काही शिकवलेलं आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. नितेश, पहिला बॉल वाईट गेलाय.
कल्पेशजी वाडेकर साहेबांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. श्री संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित युवा चषक 2024. काय दैदिप्यमान सोहळा हाही बॉल जरूर आपण पाहतोय. ऑफ साइडला ड्राईव्ह केला, अलॉंग द ग्राउंड बॉल गेला, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एकदा मिळणार. धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावर. आकड्यांचं फार महत्व आहे राकेश. आता 12 आकडा संघर्षाचं प्रतीक आहे. 12 हा आकडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर का बघितला तर फक्त युवराज सिंगचे ते 6 षटकार नव्हेत, तर खर तर खेळाप्रती असलेली तुमची कमिटमेंट, तुम्हाला फार काही सांगण्याची आवश्यकता नाहीये, प्रत्येकाला ठाऊक आहे. आज ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करतोय, क्रिकेट विषयी समर्पकता असणं हे फार फार महत्वाचं आहे. अराउंड द विकेट इथे मात्र हा अजून एक व्हाईट बॉल आलाय. धावसंख्येमध्ये भर होईल आणि इथे अजून एक वाईड न धावसंख्या 14 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 14, गडी बाद झाले 3. 2 खेळाडूंमध्ये ही सल्ला मसलत, ओमकार आणि आवेश गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आहेत. व्यासपीठ मी म्हणेन अगदीच खचाखच भरलंय. पाहुण्यांची मांदी आली, पाहुणे असनस्त आहेत, मॅचला एन्जॉय करतात आणि बॉल ढेंगणातनं पसार झालाय, चौकार आलाय. अनफॉर्च्युनेट फॉर एनी फिल्डर. यस डीजे इक्वेशन आपण पुन्हा एकदा सांगणार आहोत. तत्पूर्वी चौकार आलाय, चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं. ही बॉल अवे फ्रॉम द रीच. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच टर्न करतील. सूर्या ही डिक्लेअर्ड इट्स ॲट द व्हाईट बॉल. धावसंख्या 1 वाढेल, पुढे जाईल ते 19 या आकड्यावर. 19 10 चेंडू 17 धावा. यावेळेला आपण जरूर पाहतो ऑफसाईडला ड्राईव्ह केला आहे, डायरेक्ट हिट केली आहे. उजव्या हाताचा रवींद्र जडेजा आहे की काय, असंच काहीसा भास झाला. खेळला असेल, ज्याला आपण आपल्या साध्या बोली भाषेमध्ये भटी म्हणतो. यस, खूप चांगला उल्लेख केला. रवींद्र जडेजाची आठवण झाली. 10 पैकी 9 वेळा स्टंपचा भेद करणारा आणि तसं चित्र पाहायला मिळालं. या दरम्यान हा व्हाईट बॉल. एक्स्ट्राज वर अंकुश ठेवावा लागेल, नाहीतर मॅच गमवावी लागेल. 8 आता मात्र 9 चेंडू आणि 16 धावा. चेंडू आणि धावांचं अंतर आता कापलं गेलंय. 9 चेंडू 16 धावा, 4 चौकारांची गरज आहे. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल. ऑफ साइडला आहेत योगेश, टीमची लीडर, टीमचा नेता, टीमचा सरसेनापती. सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू योगेश. पुढे आले, पॅडल करायचं होतं. विकेट किपर चूक करेल ओमकार, त्याला चकवून बॉल गेलाय. 1 धावेसाठी अनादर 1 रन एक्स्ट्राच्या कॉलम मध्ये ऍड होईल. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच टफ फाईट झाली आहे. मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत, शेवटच्या चेंडू पर्यंत झाली आणि ही रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना मात्र अपेक्षित असणार आहे. सामना चित्त थरारकच व्हायला पाहिजे. अंडर क्रिकेट आहे. पुढे आले, आता या वेळेला चूक करणार नाही ओमकार. ओमकारकडे सुद्धा कल्पकता आहे. त्याने बॉल ग्रिप केला आणि विकेट मात्र बेल्स डिसलॉज केला. अनदर विकेट डाऊन. 6 चेंडू आणि 15 धावा. डीजे खेळलं जातं. मुलुंड भांडूप मध्ये 1 to 4 खेळलं जातं. आपण जरूर पाहतो विक्रोली, चेंबूर, घाटकोपर, मुंबई उपनगरामध्ये सर्कल खेळलं जातं. जसं आपण पाहतोय सी टाईप, डी टाईप, त्याच्यामध्ये मग सर्कल 1 to 4 या खेळाचं थोडंसं अलग वैशिष्ट्य आहे. इथे मात्र नक्कीच ग्राउंड स्ट्रोक न तुम्हाला चौकार ठोकता येईल. जर का एक टप्पा बॉल पडद्याच्या वरनं जातोय तर मात्र फक्त एकच धाव मिळणार. म्हणजेच हे स्किलचं क्रिकेट आहे. इथे तुम्हाला अतिरिक्त ताकद वापरता येणार नाहीये. अतिरिक्त ताकद जर का तुम्ही वापरताय तर मात्र बॉल बॉक्सच्या बाहेर गेला फुलटोस तर फलंदाज बाद होतील. हा स्पर्धेचाही नियम आहे.
मॅचला आपण एन्जॉय करतोय. आमच्या समवेत आहेत आमचे गुरुवर्य राकेश दादा तांडेली. चर्चा अशीच पुढे राहील. राकेश दादा किती गती आहे पहा. द बॉल रिलीज झाला, व्हाईट बॉल +1. विकेट किपरला चकवून बॉल गेला डी झोन कडे. 1+1 अशा धावा मिळतील 2. 5 चेंडू आणि 11 धावा असे इक्वेशन आहे. यस, चांगला उल्लेख केला. चांगली माहिती याच दरम्यान आपल्यापर्यंत पोहोचू नितेश भोईर यांच्या माध्यमातून पोहोचवतात. चेंबूरचा जे कॅप्टन जेव्हा मी काल त्याची संवाद साधला तेव्हा त्यांनी देखील म्हटलं सी टाईप बाउंड्री आहे आणि हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट आहे, हे कल्पकतेचं क्रिकेट आहे. आपल्याला कल्पकता वापरावी लागेल. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. क्रिकेट आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेट आणि हा व्हाईट बॉल एक्स्ट्राज. 5-10 विचार विनिमय करणारी मॅच, आत्मपरीक्षण करणारी मॅच. खर तर या मॅच मध्ये अजूनही सामना बॅलन्स आहे. 50-50. द गेम इज स्टील ऑन फॉर बोथ द टीम्स. टॅप केला बॉल कव्हर पॉइंट मध्ये आहेत आवेश. थ्रो करतील तो परत एकदा मिळणार. 4-9. 4 चेंडू 9 धाव म्हणजे किमान एक चौकार जर का आला तर मात्र प्रेशर रिलीज करेल. चौकार ठोकतील का फलंदाज. अर्थातच मोरी उरण या परिसरातून आज या संघ मात्र हा नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये आलाय. उरण टू नेरुल हा प्रवास मात्र या टीम न केलाय. ओमकार आहेत अवे फ्रॉम द रीच. नक्कीच हा व्हाईट बॉल आहे. इक्वेशन मध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू स्टील 4 धावा आहेत. रिक्वायरमेंट 8. 4 चेंडू 8 धावा. आता मात्र एक चौकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतील टीम उरण. मोरी इथे मात्र पाय उचललाय का. फुटवर्क, स्टान्स या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जिथे तुमचा बॉडी बॅलन्स ढासळला तिथे बॅट्समन म्हणून काही गोष्टी फार महत्वाच्या असतात. नेहमी आपण पाहिलंय मग फलंदाजाची बॅटिंग पोझिशन, त्याचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, त्याची चेंडूवरची नजर, त्याची जजमेंट, त्याचं अँटिसिपेशन. पुढे आल्यानंतर मग नक्कीच फटका कसा सजवायचा, शॉट सिलेक्शन, किती ताकद वापरायची, या सर्व गोष्टी फार महत्वाच्या असतात. अंडर क्रिकेटमध्ये खरं तर ही अग्नी परीक्षा असते. बॉल सरळ सोडून दिलाय. +1. या धावा मिळतील 2. 3 चेंडू आणि आता धावा हव्यात त्या 6. मॅच किती क्लोज आले बघा. उरण या टीमला जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. मॅचचं चित्र पलटवण्याची क्षमता असणारे हे 2 फलंदाज. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये इथे संधी आहे. ओहो, क्रिकेटमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंडला महत्व आहे, तुमच्या रिफ्लेक्सला महत्व आहे, तुमच्या फ्लेक्झिबिलिटीला महत्व आहे. मॅच मध्ये काय घडतंय त्या एकाग्र चित्त लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. परत आपण या गोष्टीवर थोडीशी चर्चा करणार आहोत. आमच्या समेत राकेश दादा असले की मग चर्चा होणार. हा फटका ओरम क्रिकेटमध्ये सर्रास चालतो. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, षटकार, वाद. डीजे 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 चेक. चांगला उल्लेख केला नितेश. उरण संघ खेळतोय. मग काही वर्ष मागे जाताना उरण या शहराचा विशेष उल्लेख करावा लागेल. मोठ्या मोठ्या नाईटच्या स्पर्धा आणि उरण नगरीमध्ये गेल्यानंतर ॲज अ कॉमेंटेटर, समालोचक म्हणून मिळालेला तो मान सन्मान. उरण नगरी सांस्कृतिक नगरी म्हटलं जातं उरणला. आणि क्रिकेटच्या व्यासपीठावर नितेश भोईर यांचं विश्लेषण चालू आहे. सामना आपण पाहतोय. व्हाईट बॉल, 1 चेंडू, अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठलंही भाष्य आपण करू शकत नाही. काहीही घडू शकतंय. अंतिमच्या क्षणी सामना. आणि हा शेवटचा बॉल डॉट येईल आणि अनफॉर्च्युनेट फॉर बॅटिंग टीम मोरी. आपण जरूर पाहतो की या मॅच मध्ये मात्र परास्त झाले. त्यांना आपण पुढच्या वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. आणि घरी जाताना मात्र बाईक स्वार असतील तर वाहने सावकाश चालवा. आणि जरूर तुम्हाला असतील नेक्स्ट मॅचेस साठी शुभेच्छा आणि अभिनंदन टीम